नमस्ते. आज आपण बनवणार आहोत इडली. त्यासाठी आपण 1 ग्लास उडदाची डाळ घेऊया व याच ग्लासाने 4 ग्लास तांदूळ घ्यायचे. आपण इथे 4 ग्लास तांदूळ घेतलेले आहे. 1 ग्लास उडदाची डाळ. हे आता आपण स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेला धुवून घेऊयात. आपले डाळ आणि तांदूळ 3 वेळेला धुवून घेतले. तुम्ही पाहू शकता 5 तासानंतर आपलं डाळ आणि पीठ हे फुगलेलं आहे. आता हे आपण मिक्सरवर काढून रात्रभर याला पिठाला भिजू द्यायचे आणि मग 13 ते 14 तासानंतर याची आपण इडली बनवायची आहे. चला मग आता पीठ मिक्सरवर काढूया. आपलं पीठ मिक्सरवर काढून झालेलं आहे. आता आपण याला एकजीव करूयात. हे पीठ खूप जास्ती झालेलं आहे. जास्ती झालेलं असल्यामुळे आपण आणखी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात, जेणेकरून पीठ जास्त फुगल. तुम्ही पाहू शकता आपलं पीठ अर्धा डब्बा आहे. आता आपण याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि दुसरं मी याच्यामध्ये काढून घेतले. चला आता आपण इडलीचं पीठ पाहूया. तुम्ही पाहू शकता रात्रभर भिजत घातल्यामुळे हे किती छान भिजलेलं आहे. पीठ हे आपण 2 जागी केलेलं होतं. खूप छान असं फुगलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडासा पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा सोडा घालूयात आणि इडली करूयात. आपण इडलीच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया, अर्धा चमचा सोडा. आता याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करूया आणि इडली लावूया. आता आपण इडली पात्राला तेल लावून घेऊया. आता आपण आपल्या इडली पात्रांच्या सर्व प्लेट्सला तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण यात इडली लावूया. इडली पात्राच्या भांड्यामध्ये पाणी घालूया खाली. तुम्ही पाहू शकता इथे आपले इडलीला पात्र लावण्यासाठी पात्र तयार झालेले आहे. मी या प्लेटला पूर्ण मधून तेल लावून बॅटर मिक्स करून याला आता आपण 5 ते 6 मिनिटासाठी ठेवूया.